लागू देऊ नका. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. विठ्ठल 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 टाइम झालं. विठ्ठल विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरिख वाट देवा. गीत भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे माझा घडत्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे दयाचा हरिख वाट देवा. विठ्ठल विठ्ठल कुंडली करते हरिधार श्री ज्ञानदेव तुकारा हरिनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की उमापति महादेव की जय. हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करो पांडुरंग करो मन मन पांडुरंग मन मन पांडुरंग करो पांडुरंग करो मन मन पांडुरंग मन मन पांडुरंग करो पांडुरंग करो मन मन पांडुरंग करो मन मन पांडुरंग करो पांडुरंग करो मन मन पांडुरंग दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या गुरुपदाने बाबा
ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा कर दया करुणा कर दया करुणा करा दया करुणा करा दया सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुरु सुधारि बरनो रघुबर विमल जसुर जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येंचलीकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर मानव जातीला योग्य वेळेमध्ये स्वतःच हित जागायला लावणारा अभंग सेवेसाठी निवडलाय। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज जम्मवियम नाहीतर माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता तुझी या सत्तेने वेदांती बोलणे सूर्याशी चालणे तुझी बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा अर्थात ज्याच्या सत्तेने सर्व सृष्टीची निर्मिती आहे। भगवान परमात्मा स्वतः स्वमुखाने सांगतात एकोहम बहुश्याम एकलेन कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। भगवान परमात्माच्या सत्तेने सर्व सृष्टीची निर्मिती आहे म्हणून कोण कधी जाईल सांगता येत नाही पण 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्याच्या नंतर कुठेतरी माणसाचा जन्म भेटतोय। मला सांगायचं जन्माला आलोय आपण जाण्यासाठी प्रत्येक जण आलाय कोण कधी जाईल सांगता येत नाही फक्त जाण्याची वेळ प्रत्येकाला जायचे फक्त 7 दिवसामध्ये
वार सांगते फक्त, महिना ना आठवडा तारीख नाही सांगितली मी तुम्हाला. प्रत्येकाला जायचंय फक्त 7 दिवसात. मग पृथ्वी तलावरती ज्या जीवाचा ज्या दिवशी जन्म झालाय त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळ ही ठरलेली आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. मग अगदी आपण मनुष्य देहाला आल्याच्या नंतर अतिशय अनमोल असा नरदेह भगवान परमात्माने आपल्या स्वाधीन केलाय. कशासाठी? देवे दिला देह भोजना भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. किंवा याच देही गडे देवाचे भजन भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागेल. कारण उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. प्रत्येक जण अगदी प्रत्येक फेऱ्यामधून या योनीमधून त्या योनीमध्ये प्रत्येक जण प्रवेश करतो. पण मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर हा जन्म परत भेटेल की नाही सांगता येत नाही. म्हणून योग्य वेळेमध्ये योग्य विचार करून सावध होऊन जीवनाचा उद्धार करून घेण्याची काळजी प्रत्येकाला पाहिजे. आता वर्षातनं एकदा येणारा अखंड हरिनाम सप्ताह मधले कीर्तन वेगळे, 10व्याचे वर्ष श्राद्धाचे 13व्याचे हे कीर्तन सोडून द्या. पण मला सांगा उखळवाडीकर मंडळी, तुम्ही कमीत कमी आजपर्यंत आपल्या सप्ताहाचं 21 वर्ष चालू आहे बरोबर. 21 वर्ष पूर्ण झाले. दरवर्षी तुम्ही कमीत कमी सप्ताहातले 8 कीर्तन ऐकता. किती वर्ष झाले? 21 वर्ष. मग मला सांगा आजपर्यंत कमीत कमी तुम्ही 50 कीर्तन ऐकले असतील. जास्त झालेत पण कमीत कमी सांगते 50. पटापट मान हलवा. खोटं जर बोलले तर एकमेकाच्या शेजारीची शपथ आहे तुम्हाला. 50 कीर्तन ऐकले असतील कमीत कमी 50 कीर्तन. कोकाटे महाराज 50 यांनी ऐकले असतील. बरं 20 कथा. आता पण रामायण चालू आहे बरोबर. 20 कथा. पण तरी सुद्धा एवढं ऐकून आपल्यात काही बदल? मला सांगायचं काय, तुम्ही दरवर्षी वेगवेगळे महाराज येतात. प्रत्येक जण समजून सांगतात बाबा रे संसार दुःखमुळे याच्यात पडू नका. पण आपण फक्त कीर्तनात आलो की नाही आता माळच घालायची घरी जाईपर्यंत. एकदा का घरी गेलो की आपल्या डोक्यातनं जातं. दरवर्षी एकदा येणाऱ्या सप्ताहामध्ये सुद्धा आपल्याला काही ना काही मदत करावीशी वाटत. ज्या देवानं आपल्याला जन्म घातलाय आईच्या गर्भामध्ये असताना एवढ्या वेदना होतात तर भगवान परमात्माला आपण म्हणायचो देवा एक वेळा करी एकदा या दुःखातून बाहेर काढ. एकदा का बाहेर आलो ना फक्त तुझंच भजन करल. ज्या देवानं जन्माला घातलं त्याच भगवंताच्या कार्यासाठी आपण साधे 500 रुपये सुद्धा देत. आयुष्यभर लेकरा बाळासाठी म्हातारपणी तेच लेकरू गोठ्यात भलं मोठं लाकडं घेऊन मारून बाहेर काढतात. मला सांगायचंय काय, हे सगळं नाशिवंत आहे. हे प्रत्येक जाणार आहे, प्रत्येक जण जाणार आहे. माणसाचा तर क्षणाचाही भरवसा नाही. म्हणून योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी कीर्तन कथा आपण पाहतोय. संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय सुंदर सप्ताह चालू आहे. आणि आज आपला कीर्तनाचा 9वा. हे आजच आलेत का? नाही मला माहिती आहे. मी यांना विचारते झोपलेत का जागी पाहू द्या मला. मी पत्रिका वाचली मला माहिती आहे. आजच आले का तुम्ही? रोज येता ना? काही टेन्शन आहे का राधा का तुम्हाला? अजिबात टेन्शन घेऊ नका. मोकळ्या मनानं बोला. आज आपला 4था दिवस आहे. सुंदर असा अभंग आहे. सुंदर असं केलेलं कार्यक्रमाचं आयोजन आहे. अगदी एवढ्या खेड्यापाड्यात इकडंच जेवढे सप्ताह होतात महाराष्ट्रात कुठेच होत नसतील. आपल्या भागात इथंच आता जयदेवाडीला एक सप्ताह चालू. भागात पंचकृषीत प्रत्येक ठिकाणी सप्ताह चालू आहे. पण खूप सुंदर असं संत महात्मांचं साधू संतांचं महाराज मंडळीचं ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शन देखील आहे. संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान परमात्माच्या कृपेने चालू असलेला अतिशय अखंड हरिनाम सप्ताह. आणि सुंदर अशा सप्ताहामध्ये आज आपली 4थ्या दिवसाची कीर्तन आहे. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला आदरणीय हरिभक्त परायण आमचे सयाजी महाराज मोरे असतील. बाकी त्यांची सर्व सहकारी मंडळी. एकच नाव मला माहिती आहे. कमिटी मंडळी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. गावातील सर्वच आयोजक नियोजक संयोजक सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यात जर विशेष सहकार्य ज्यांचं आहे आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ आहेत. पण तरी सुद्धा कीर्तनासाठी उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्त परायण गोरक्ष महाराज कनुजे बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण आमच्या गावामध्ये जे अगदी कित्येक वर्ष राहिले अजूनही येतात कधी कधी. पण ज्यांच्याकडून आम्ही सुरुवातीला कीर्तन करण्याचा योग म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही भजन शिकलोय. भजनाला गेल्याच्या नंतर गावात लोकांना म्हणावं ताईला एखादा तरी अभंग म्हणू द्या. एखादा तरी अभंग म्हणण्यासाठी तळमळ असायची. ती आमच्या महाराजांना कळायची. हरिभक्त परायण आमचे कोकाटे महाराजांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर बाकी सर्व टाळकरी मंडळी असतील गायनाचार्य मंडळी आमच्या सर्व ताई इकडे दोन्ही विनेकरी तुमचे धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आहे तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्त परायण गोरख महाराज कोकाटे महाराजांचे धन्यवाद. बरोबर ना?
बाळू महाराज नेटके, एकदा महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. मस्त सुंदर वाजवतात. बाबांचे धन्यवाद. इकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कथाकारांच्या सोबत जे कीबोर्ड वाजवण्यासाठी असतात, माझ्याही कथेला असतात, आदरणीय हरिभक्त परायण शेगाववरून आलेत पहा आमचे मयूर दादा निंबोळकर. दादाचे धन्यवाद. बाकी सर्व मंडळी असतील, पंचक्रोशीतील भाविक भक्त, माझी वडीलही उपस्थित आहेत, आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा आहेत. डोंगर किनेला होते, मला फोन आला, मला म्हणे ताई तुमचं कीर्तन उखळवाड्याला येऊ का? म्हटलं या. हरिभक्त परायण पहिलीच भेट आहे आमचे. दादाचे धन्यवाद. एकदा सर्व गुणीजन मंडळीसाठी जोरात टाळी वाजवा. तुम्ही सर्व हरिभक्त परायण चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या नका घेऊ आता. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल. मीना मोरे, पार्वती चव्हाण, शारदा मोरे आणि मीरा येंदे यांनी ताईचा सत्कार करण्यासाठी सभा मंडप मध्ये यायचं लवकर. विठ्ठल लवकर. विठ्ठल. ज्यांच्याकडे आमचं अन्नदान होतं त्याही परिवाराचे धन्यवाद. सर्वच आता कोणाचे नाव राहिले असतील, पण शेवटी बराच वेळ झाला, 10 वाजले. बाबा लागले पाहायला. बाबा म्हणते कवर चलत यायचं. असं झालंय बाबा, एकाचं नाव सोडलं की दुसरं येऊन म्हणतंय. कधी कधी पॉकेटवाली निघते, त्यामुळे घ्यावं. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे. मला सांगायचे तुम्हाला, 7 दिवस चालू असलेली ही भगवान परमात्माचं नामचिंतन रूपी वाहत आलेली गंगा आहे पहा. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं, सुंदर सांगणार आहे. कारण आपण पाहतो, आपल्याला नदी माहिती आहे. जवळ कोणती इथं नदी? सिंदफळ नदी जवळ आहे तुम्हाला. नदीमध्ये मला सांगा, जर पाय घसरला तर माणूस बुडतो की नाही? पोहता येत ते वेगळे माणसं. मला सांगा तुम्ही, एखाद्या नदीमध्ये जर पाय घसरला तर बुडण्याची शक्यता. एक आहे जलरूपी गंगा आणि एक आहे ज्ञानरूपी गंगा. त्या गंगेमध्ये, जलरूपी गंगेत जर पाय घसरला तर बुडण्याची, पडण्याची शक्यता आहे. पण ज्ञानरूपी गंगामध्ये जो कोणी स्नान करण्यासाठी येईल, जो बुडालाय, त्याचा बेडा पार करणारी ही गंगा आहे. आणि इथं येणं फार महत्वाचं आहे. मला सांगा, 7 दिवस तुम्ही एकत्रित येतायत, एकत्रित येऊन बसताय सगळेजण. पंगती, अन्नदान, अगदी महाराज मंडळी, विचारांची देवाणघेवाण होते. संतांचे विचार, संतांची चरित्र कथा, भगवान परमात्माचं चरित्र प्रत्येकाच्या कानावरती पडतंय. कधी कोणाच्या जीवनातून जीवनाचा उद्धार होईल आणि वाईट मार्गावरून व्यक्ती चांगल्या मार्गाला येईल सांगता येत नाही. निमित्त कोणी असू शकतं. मग मला सांगायचंय तुम्हाला, कीर्तन संपण्याची लाट येणार. सप्ताह वर्षातनं एकदा येतोय. सप्ताह 12 महिने चालतो का आपला? नाही. आपण सर्वजण या गंगेत वाहत चाललेलो लाकडाचे ठोकळे आहेत. एकदा का सप्ताह संपण्याची लाट आली, भविष्यात जर कुठं पंचक्रोशीत मी कीर्तनासाठी आले, तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही आमच्या गावात उखळवाडीला कीर्तनासाठी आल्या होत्या, तुमची आमची तिथे भेट झाली होती, असं तुम्ही मला ओळख पटवून द्याल. पण एकदा का शेवटची लाट जीवनामध्ये आली, त्याला म्हणतात सुनामी लाट. कळते ना? सुनामी लाट येते ना लक्षात? कोणती? संत सांगतात, 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक ते भी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा, दोष ना शेवटची लाट जर जीवनात आली तर कधी गाठभेट होत नाही. म्हणून तीच लाट येण्याच्या अगोदर प्रत्येक व्यक्तीने जीवनात सावध व्हायचंय.
संतांची चरित्र कथा पाहिजे. चरित्र म्हणजे कोणतं मी सांगेल. कीर्तन करतोय आपण, पण संत त्याला म्हणतात. जीवनामध्ये भगवान परमात्म्याने सुद्धा त्यांच्या घरी राबावं. भगवान परमात्म्याने सुद्धा आपण रडतो देवासाठी, नवल नाही. ज्या दिवशी देव आपल्यासाठी रडल त्या दिवशी समजून घ्यावं ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा असेल. आपण देवाच्या मंदिरात जातो, दर्शन घेतो, नवल नाही. ज्या दिवशी देव आपल्या घरी येईल. आणि ज्यांना परमार्थ करण्यासाठी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी कुठं जाण्याची गरज नव्हती का, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, केव्हा सर्वा घटे राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाश कसं रश्मी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, धरणी उरला भरून उरला चराचरी, देव नटला नाना परी. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. ज्यांचा परमार्थ कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. संत महात्म्यांचा अधिकार होता पहा. संतांनी कीर्तन करावं. संत नामदेव महाराजांचा अधिकार पहा. आणि त्या कीर्तनामध्ये सुद्धा नामदेव कीर्तन करी पुढे देव. जगाचा मालक नाचायचा कीर्तनात. आमच्या कीर्तनात लोक जागे सुद्धा राहत नाहीत सध्या. पण पहिल्याच साली लोक कोकटे मारत. असं वाटतं मीच बसते काय तोंडात जाऊन. काय काय त्यातून एखाद्या म्हातारीची 32 आउट असावी. मग लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येईल. शेजारी असेल तर पाहून घ्या. मला सांगायचंय काय, संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात जगाचा मालक नाचत होता. नाचला इथपर्यंत मर्यादित नाही, तर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. त्याच्या पुढे अधिकार सांगितला जातो. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, किंवा फिरविली देऊळ जगा माझी ख्याती, आणि नाम देवा हाती दूध प्याला. जगाचा मालक नैवेद्य खायचा नामदेव महाराजांच्या हातनं. महिला मंडळ, तुम्ही दाखवता का देवाला नैवेद्य? माझी शपथ घेऊन, माझं बोलणं करते ना तुम्ही. काही पाप्याच्या बापासोबत भांडण करून आले काय? लय टेन्शन आलंय तुम्हाला. कृपण झाली नाही का अजून? मी येते उद्या, पण टेन्शन घेऊ नका. फ्रेश बसा, काही टेन्शन नाही. 12 महिने आपले तोंड पडलेलेच असतात पहा. इथं बसल्यावर सगळं सोडून द्यायचं. माहिती नाही इथं जर उसकी आली एखादी जर देव घेऊन गेला तर सांगता येत नाही. हसत राहायचं. मला सांगा, भगवान परमात्माच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख कधी चुकलं? संकट कधी? जगाचा मालक सुद्धा पण 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. मला सांगा, भगवान गोपाल कृष्णाचं सुद्धा चरित्र पहा. त्या देवाला सुद्धा त्रास झालाय. कारागृहामध्ये ज्याचा जन्म झालाय, लहानपणी आईचं दूध ज्याला भेटलं नाही, मला सांगा त्या देवाला का दुःख नाही का? पण भगवंताचं तोंड कधी पाहिलं का तुम्ही? असं एखादा फोटो की देवलाच रडते, दुःख येत पाहिलं कधी? हसत राहायचं फुलासारखं. कारण देवाला आपण फुलं वाहतो, ताजी का शिळे. कसं राहिलं पाहिजे? मला सांगायचंय काय, देवाला नैवेद्य दाखवता का तुम्ही? बरं सगळ्यांनी खरं खरं सांगा, भाजी करताना महिला मंडळ भाजीला शेंगदाणे खोबरं घालता का? घालता? भाजी करताना मला खरं सांगा, तुमच्या तोंडाकडं भाजी करण्याच्या अगोदर किती वेळा तुमचा हात तोंडाकडे जातो? तुम्ही अगोदर स्वतःच्या तोंडाला नैवेद्य दाखवता, देवाला दाखवता की नाही माहिती नाही मला. मला सांगायचंय काय, जगाचा मालक नैवेद्य खायचा नामदेव महाराजांच्या हातनं. अधिकार संपन्न, अधिकार तेवढा होता पहा. आणि मी सांगू, विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं, माऊली ज्ञानोबा आहे. जगामध्ये अधिकार पाहायला जातो. काही काही लोक सांगतात, ताई
माऊली ज्ञानोबारांची कृपा एवढी आमच्यावरती झाली आहे 21-20 वर्षापासनं, कोणी म्हणतं 4-5 वर्षापासनं आम्ही फक्त माऊली ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवत आलोय. माऊली ज्ञानोबारांची कृपा झाली आणि 5 वर्षाच्या नंतर आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येते. माणसं अनुभव सांगतात पहा. मग त्याच माऊली ज्ञानोबारांसाठी म्हटलं जातं ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे किंवा ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मला सांगायचंय तुम्हाला वारकरी संप्रदायाचं नाक ज्यांना म्हणतात आणि वारकरी संप्रदायाचं कळसही आहेत. माणूस सुद्धा सुंदर दिसतो पहा, पण कधी जेव्हा नाकाला शेंडा जास्त असेल म्हणता की नाही तुम्ही पोरगी काळी सावळीची पण नाका डोळ्यात चांगली. मुलाला जर मुलगी पाहायला साधे तुमचे मालक चालले पप्याचे पप्पा पप्याला पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पहा म्हणता की नाही. नाका आता म्हणतात कशी असं द्या आताचा भाग सोडून द्या आणि आता भेटणच. कारण कुठे गेलं तर लोक आम्हाला म्हणतात गोरक्ष महाराज बाबा लोक आम्हाला म्हणतात ताई तुमच्याकडे हाय घ्या खाली तुमची तिकडे हाय घ्या म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत भेटणं बा सध्या गावागावात टेम्पो टेम्पो. कारण लग्न होतात कोणाचे जे कीर्तनात येऊन बसतील तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा वशिला लावते मी देवाकडे. जे कीर्तनात बसते त्यांचे जे सप्ताहाचं आयोजन करते जे साधू संतांची सेवा करते जे आई वडिलांची सेवा करते त्यांचे लग्न होतात. म्हणजे फक्त या गल्लीत त्या गल्लीत बिना कामाचे फिरणार त्यांना उपाय सांगते. त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या असा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकडीवाले कैलास की राजा चिल्लीम भराय ताजा दम लगने आजा की चलो हिमालय तिकडे गेले तरच समाधान आहे. मला सांगायचं काय तुम्हाला नाक महत्वाचं आहे. नाकाला शेंडा पाहिजे. महिला मंडळ नाकाला किती सुंदर असू द्या पण नाक जर फेपणा असेल तर. पण बाई फार सुंदर 5 ग्रॅमची नथ केली एवढी एवढंच नथ नाकात घातली मालकाला म्हणायची पप्याचा बाप सांगा ना कशी दिसते. मालकाला माहिती होतं अख्ख्या गावात आपलंच भूते पण सांगत पप्याची माय अख्ख्या गावात अख्ख्या उखळवाडी तुझ्यासारखी बाई. नाकाला शेंडा असावा. मी स्वतः सांगत नाही का नाक सुंदर असावं किती सुंदर असू द्या नाक नसल तर काय करावे ती 32 लक्षणे. नाक नाही तिने नाक नसल तर त्या माणसाला उपयोग. नाकाला शेंडा असावा नाकाला धार असावी गुरुजी बाबा पण धार नसावी. परत एकदा सांगू लेट करंट लागू देऊ नका. नाकाला धार असावी फक्त धार नसावी.
नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो पा. चरणी मस्तक ठेवे आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरू मूर्ती पायला हरिया तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे अनु रेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा किंवा जगण्याचा पाया चालण्याची बाळा, जगण्याचा पाया विचारांची का जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापेय. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला देखील कंप सुटावा सामर्थ्य तुकोबारायांचं. काही साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहायला पाहिजे. मग हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवान. सगळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतकरणात संतांविषयी कळवळ. आता बरेच लोक म्हणतील ताई आम्ही माळ घालू तुमचं ऐकून, पण लोक म्हणतील आम्हाला करून करून भागला. आणि मला खरं खरं सांगायचं तुम्हाला, माणसानं जीवनात किती वाईट काम केलेलं असू द्या, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मागे झाले पुढे जामीन. पुढे पहा का लोक आपल्याला चांगल्या मार्गाला गेल्याच्या नंतर नावं ठेवणारच आहेत. कारण त्यासाठी तर प्रमाण सांगितलंय निंदकाचे घर असावे जिल्ह्यात कुठे शेजारी. किती लोकांनी निंदा करू द्या, पण चांगल्या मार्गाने जर आपण जात असू ना लोक निंदा करतील, पण ती सहन करण्याची क्षमता पाहिजे. मग पवित्र तुळशीची माळ धारण करायची. माळ धारण केल्याच्या नंतर का धारण करावी? होय होय वार करी आणि पाहे पाहे रे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ तोच पंढरपूरचा वार करी. आणि माणसानं एकदा तरी मनुष्य देहाला आल्याच्या नंतर काय करावं? पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा. एकदा तरी पंढरपूरला. मग इथले कोण कोण पंढरपूरला गेले त्यांनी फक्त बोटवर करा एकदा एकदा तरी. एकदा नाही जात सगळे बाबा वा. एवढेच गेले का तुम्ही? या वर्षी नाही, आजपर्यंत जेव्हापासून तुमचा जन्म झाला आजपर्यंत एकदा तरी. हे सांगते मी. वा बस बस बस. तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि जे नाही गेले त्यांनी कीर्तन संपलं माझ्या गाडीत बसा. मला सांगायचंय का एकदा तरी माणसानं पंढरपूरला जावं. एकदा तरी जीवनामध्ये पंढरपूरची वारी करावी. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी. कारण ज्या वेळेला आपण वारकरी होऊ काय करावी साधने. फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. का घालावी माळ अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात पहा, पण त्या अगोदर आपल्याला पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हित आहे नेमकं कशामध्ये हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, जे आपलं हित जागतायत त्याला धन्यता न देता तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आपोलिया हिता जोसे जागता आपोलिया हिता Yeah.
पितात याची आहो आपुलिया हिता जो असे जाग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे जो आपलं हित जागतो त्याला नाही त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली आहे. मग मला सांगा लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला आपलं हित कळतं की नाही. कोणाचं हित लेकरात, कोणाचं जमिनीत, कोणाचं गाडीत, कोणाचं बंगल्यात, कोणाचं प्रॉपर्टीत, प्रत्येकाचं हित आहे. पण आपलं फक्त स्वार्थी हित आहे. जीवनामध्ये हिताच्या ठिकाणी जागा राहावं पण हित असावं कोणतं. हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मनच का शुद्ध करावं. माणसाचं मनच असं आहे. बसल्यात बऱ्याच जण इथं पण वाटलं असं मग राधा का कुलूप लावलं पण झटकाच नाही दिला. इथंच तुमचं मन कुलपाला झटका देऊन पाहत असं. बऱ्याच जणीचं मन मला सांगा तुम्ही देहानं इथं बसलात पण मन जर घरी जाऊन फेरफटका मारून येत असेल इथं बसून उपयोग. काही घरी बसले असतील पण पूर्ण लक्ष कीर्तनाकडे असेल. मला सांगायचंय काय आपण देहानं इथं असण्याला महत्व नाही आपण मनानं इथं असण्याला महत्व आहे. कारण माणसाचं मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणून मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. मग समर्पित करायचंय हित आहे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आणि नामचिंतन ही करावं का तर त्याचं उत्तर आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. नामचिंतन करा जीवनात संकट कधीच येणार नाही आणि जरी संकट आली निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. भजन करावं नामचिंतन करावं का करावं सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी योग्य विचार करून भजन करायचे. का करायचे नामचिंतन. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील किंवा माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना हुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेता पर्वत जळती पापांचे 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 पर्वत जळती ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा घेताना 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 पर्वत जळती पापांचे 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 पर्वत जळती घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम मुखात नसेल नामाविन मुख सर्पाचे ते बीड ती मुखही नाही आणि तोंडही नाही सापाचं बीड असेल मग नामचिंतन करायचे. बऱ्याच जणी म्हणतील ताई भजन करा म्हणतात कवा तर सांगतात पण करू ना म्हातारपणी आताच पुढं आमचं वय झालंय. मला सांगा बसलात कीर्तनात माहिती का देव जागेवरचा उठू देईल म्हणून का क्षणभंगूर नाही बरवसा
वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा. आधी योग्य वेळेत नामचिंतन का करायचं आहे ना, शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, त्यासाठी सावध होऊन भजन का करावं. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती आणि कोणी नये सांगाती, त्यासाठी योग्य वेळेत सावध व्हायचं, भजन करायचंय. मग बऱ्याच जणी म्हणतील ताई जंगलात जावं लागेल आम्हाला, पहाडात बसायची गरज नाही का, सोपं करून ठेवलंय संतांनी, ठाईचं बैसोनी करा एकच चित्त. कोणतंही काम करा महिला मंडळ, तोंडाचं काही काम असतं का, जेवण सोडता पण तरी आपलं तोंड ग बसत का. मला खरं खरं सांगा, शेतात 4-5 जणी तुम्ही जर गेल्या खुरपण्यासाठी, आता सरकी कापूस लावलाय तुम्ही, सरकी का कापूस आहे का पळाटी आहे, सगळी एकच. मला सांगा, जाताना खुरपायला जाताना तुम्ही 4-5 जणी दिवसभर काम करायला सोबत गेल्या, कोकाटे महाराज किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात बरं, बोट वर करा. 4-5 जणी सोबत एखादी असते असं नाही. बरं मला खरं खरं सांगा, जर तुम्ही 4-5 जणी सोबत असलं तर नेमकं काय गप्पा असतात, यांची पद्धत सांगते मी तुम्हाला. कशा गप्पा, अशा लाईनीत बसतात शेजारी शेजारी सोबत, काय बोलली नेमकी हे सुद्धा कळत नाही दुसऱ्याला, शेजार पलीकडच्याला सुद्धा कळत नाही. मला सांगायचंय काय, भजन करा, कुठं जायची गरज, कामामध्ये काम, आणि काही म्हणा राम राम किंवा काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ वेगळा वेळ काढण्याची गरज नाही, योग्य वेळेत भजन का करावं. माऊली ज्ञानोबा सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा, आणि तेथे कळी काळाचा रिग नाही. योग्य वेळेत भजन, आता परमार्थ करावा, नामचिंतन रोजना लावल्यासारखं करावं की मनातून करावं, आवडीनं करावं. परमार्थ कसं आवडीनं, बोला ना, आवडीनं आपला कसा आहे, आवडीने व्हावे हरिनाम घेसी, आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किंवा संत सांगतात, गातो आवडीने गोड तुझे नाम, तुझ माझा राम, तुझ घनश्याम, तुझ माझी आई, तुझ माझा बाप, मुखी नाम घेता जाळी तोसी पाप, तुझ सखा कृष्ण, तुझ सखा कृष्ण, तुझा मी सुदामा, तुझ माझा राम, तुझ घनश्याम. अंतःकरणातून ते भगवंताचं भजन कधी करू, हिताच्या ठिकाणी जागे राहिल्याच्या नंतर. प्रत्येक संत महात्मा मंडळीचं चरित्र पहा, हिताच्या ठिकाणी जागे होते. लोक म्हणायचे तू खूप बरा आहे ना, का येडा तू की आला. मी सांगू, भगवान परमात्म्याची भेट घ्यायची असेल, भगवंताची कृपा करून घ्यायची असेल, वाटत असेल देवानं सुद्धा मला आपलंसं करून घ्यावं, त्यासाठी लोकांनी वेडच म्हणून घ्यावं लागतं. ज्या दिवशी लोक आपल्याला म्हणतील देवासाठी हा माणूस वेडा झाला, त्या दिवशी समजून घ्या आपली भक्ती श्रेष्ठ आहे, आपली भक्ती सफल झाली आहे. भगवान परमात्माची भेट दर्शन आपल्याला नक्की म्हणजे होणार. पण ज्या दिवशी लोक म्हणतील तू संसारासाठी वेडा झालाय, जीवनामध्ये जन्माला येऊन सुद्धा आपला काही उपयोग, जाण्यासाठी प्रत्येक जण आलाय, प्रत्येक संत, प्रत्येक महाराज सांगतात, पण आपल्या लक्षात काय येत, आपल्या डोक्यात काय येत. मला सांगा, प्रपंचात जोपर्यंत माणूस बिना लग्नाचा आहे, 2 पाय, एकदा का लग्न झालं किती पाय होतात, किती पाय होतात, 4 पायाचं काय असतं याचा विचार उद्या करा घरी गेल्या, आता सांगत नाही. जे असतं का त्याच्यासारखी ओ जेवायचे काम करतात, मी तोंडानं नाव घेत नाही. बरं, पहिली संतान झाली, किती पाय झाले, किती, 6 पायाचं काय असतं. तुम्ही म्हणाला आम्ही आजपर्यंत पाय आमचेच नाही मोजले तर लोकांचे. 6 पायाचं आमचे संत वर्णन करतात पहा, त्याला भ्रमर म्हणतात. पावसाळ्याचे दिवस आहेत, आता निळ्या रंगाच्या फुलावरती तो भुंगा बसतो पहा, लहान लेकरं त्याच्या पायाला दोरा बांधून ओढण्याचा खेळ खेळतात. आपल्या खेळात जास्त आहे. रुनु जुनु रे भ्रमरा, भ्रमरा सांडिती अवगुनु रे भ्रमरा, तो भ्रमर आहे. एकदा का दुसरी संतान झाली, मग किती पाय होतात,
मोजा पटकन. किती? 8. 8 पायाचं काय असतं? आपल्या घरातल्या जाळ्या काढताना तुम्ही जाळ्या, जो जाळ तयार करू त्याला काय म्हणतात तिकडे? काय म्हणतात? कातीन. काही ठिकाणी त्याला कातीन म्हणतात, कुठे कुठे त्याला स्पायडर म्हणतात. अजूनही नाव आहेत, मला सुचना सध्या. कातीन जे असते पा, एवढं सुंदर घर तयार करतं, एवढं सुंदर घर तयार करतं. कदाचित चांगल्या चांगल्या इंजिनियरला ते घर तयार करता येणार, पण स्वतःला बाहेर निघण्यासाठी रस्ता ठेवत नाही पहा. आतमध्ये जीव घुटमळून मरावं लागतं. माणसाचं तसं आहे. प्रपंचामध्ये हे माझं ते माझं ते माझं आयुष्यभर जगत राहतं, पण शेवटच्या श्वासाला लक्षात येतं का वेळ निघून गेली. परमार्थ केला असतं तर बरं झालं असतं. देवाचं भजन तरुण वयात केलं असतं तर बरं झालं असतं, पण एकदा वेळ निघून गेली, परत हात वरती करून उपयोग नाही. मला सांगा, आपला वेळ किती राहिला आता? वेळ किती राहिला? वेळ मी कीर्तनाचा नाही विचारला तुम्हाला, मला माहिती कीर्तन कधी सोडायचं, तर मी आयुष्याचा वेळ विचारला तुम्हाला. जीवनामध्ये माहिती नाही कधी जावं लागेल, योग्य वेळेत नामचिंतन करावं लागेल. हिताच्या ठिकाणी जागे होते संत महात्मा मंडळी. हिताच्या ठिकाणी जागे होते कोण? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे होते. म्हणून तर 18 पगड जाती धर्मातले मावळे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं, राजा द्या की एकदा संधी, मरायची संधी मागायचे पहा मावळे. त्यांच्यासाठी म्हणावं, धन्य माता पिता. आज आपण पाहतोय, आज ज्यांच्यामुळे आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. हे विसरून चालणार नाही आपल्याला. म्हणून त्या राजांसाठी म्हटलं जातं पहा. आणि सगळ्यात आता आनंद वाटतो, पत्रिकेवरती फोटो म्हणून सांगते, कारण प्रत्येक जातीवाद जास्त वाढलाय प्रत्येक ठिकाणी. आज आपण पाहतो मराठ्यांचा योद्धा, मराठ्याचं हृदय म्हणायला हरकत नाही, मराठ्याचं काळीज, संघर्ष योद्धा जरांगे पाटील असा माणूस परत जन्माला येणे नाही पहा. आज एवढी मोठी क्रांती केली आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जरांगे पाटलाचं नाव राहणार. ते नाव कधीच कोणत्याच शाईनं कधीच पुसल्या जाणार नाही. प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या माणसाच्या मनात त्या माणसानं घर केलंय पहा. आणि त्यासाठी लागतो तो माणसाचा फक्त विश्वास, समाजाचा विश्वास प्राप्त करून घेता आला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आज आपण प्रत्येक ठिकाणी मराठ्यामध्ये विश्वास टाकू शकतो ते फक्त जरांगे पाटलांवरती. बाकी कोणावरती विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट राहिलेली नाही. म्हणून शिवाजी महाराजांसाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय भवानी, जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. शुभनिरीवर शुभ जन्मला, शुभनिरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती, माझे मावळे कुणाची, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय शिवाजी, जय जय शिवाजी. हरी हात वरती घ्या सगळ्यांनी. ज्याला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, 18 पगड जाती धर्मातली मावळे राजांना प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे, त्यांच्यासाठी हात वरती घ्यायचे. सही सलामत कीर्तन ऐकतो. सगळ्यात मोठे उपकार राजांचे आहेत. प्रत्येकाला वाटत असेल जातीभेद करत नाही का,
जीवाची आहुती देण्यासाठी तयार व्हायची म्हणून म्हणावं. आठ पगड जाती 16 तर समाज मराठा आठ पगड जाती 16 तर समाज मराठा बोला स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा एका जागी केलाय गोळा एका जागी केलाय गोळा शिवभावानी दाखवा कोणी सूर्य भूमी वरी शिवभावानी दाखवा कोणी सूर्य भूमी वरी बाई माझा शुभा राजा असला घोडावरी बाई राजा बसला घोडावरी शुभा राजा बसला घोडावरी बाई राजा बसला घोडावरी बाई राजा बसला घोडावरी. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. तुम्ही सगळे शांत बसा यांच्याकडे पाहू द्या जरा. काही काय असे करायचे कुणाला काहीच मेळ लागत नाही. जोरात म्हणायचं सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. हिताच्या ठिकाणी जागे होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं धन्य माता पिता तयाची. मला सांगायचंय तुम्हाला हिताच्या ठिकाणी जागे होते संत सावता महाराज यांच्यासाठी म्हटलं जातं धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर. संत सावता महाराज आई वडिलांनाच धन्यता नाही हिताच्या ठिकाणी जागे होते म्हणून धन्य ते आरण रत्नाची ती खान गावालाही धन्यता. फक्त आई वडील आणि गावालाच नाही नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धारीला मायाचा सावता सागर प्रेमाचे यागर. हिताच्या ठिकाणी जागे होते त्यांच्यासाठी धन्य माता पिता तयाची म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांच्यासाठी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. अशा कुळामध्ये सात्विक विचाराची जर लेकरं जन्माला आली तर त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र
एकदा टाळी वाजव जोरात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. वाटे देवा ज्या कुळामध्ये सात्विक म्हणजे चांगल्या विचाराचे लेकर जन्माला येतात त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो. पण तसे लेकर जन्माला येणं फार महत्वाचं आहे. कारण सध्याच्या काळातले लेकर सगळेच सज्जन आणि सात्विक असतात असं अजिबात. कारण मी सांगू तसे संस्कारही होणं फार महत्व. बऱ्याच बाईला वाटतं माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असं वाटतं की नाही? वाटतं ना. पण त्या अगोदर तुम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. बऱ्याच जणीला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला यावेत, येतील जन्माला, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. का आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. प्रभुराम येतील कसे? मला सांगायचं काय तुम्हाला, चांगल्या विचाराचे लेकर जन्माला येण्यासाठी तुम्हाला तसे संस्कारही योग्य वयात देणं फार महत्वाचं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चांगल्या विचाराचं लेकर जन्माला येतील. संस्कार देणं महत्वाचं आहे आणि संस्कार द्यावे लागतात लहान वयामध्ये. कारण लेकराचा सगळ्यात अगोदर पहिला गुरु म्हणजे त्याची आई असते. पहा, पहिला गुरु कोण? आई असते. मला सांगा, ज्या वेळा कुंभार मडकं घडवतो, मडक्याला जशाचा तसा आकार देता येतो, पण कधी जोपर्यंत चिखल ओललाय तोपर्यंत. वाळला परत मडकं फुटतं पण आकार त्याला देता येत. तसं माणसाचं आहे. लहान लेकरू जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला संस्कार. एकदा का तुमच्या कानाच्या वर गेले, एकदा का वयाच्या बाहेर गेले, नंतर संस्कार देणं फार महत्वाचं. तेवढं सोपं नाही आणि तेवढे संस्कार देताही तुम्हाला येणार नाहीत. कारण मोठ्यापणी लेकरू आई वडिलांचं ऐकतच असं अजिबात नाही. स्वतःच त्याला कळत नाही नेमकं काय चाललंय. मला सांगायचंय काय, योग्य वेळेत जर संस्कार लेकराला दिले तर लेकर नक्कीच चांगल्या विचाराच्या जन्माला येतील आणि त्यांचा आनंद देखील भगवान परमात्माला झाल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या सगळ्यात अगोदर गुरु म्हणजे आई असते आणि माणसाला योग्य मार्गाने जायचं असेल तर गुरु फार महत्वाचे. मी स्वतः सांगत नाही, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भाविविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. का? गुरु फार महत्वाचे आहेत. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रेलोकी. गुरु महत्वाचे आहेत. का करावेत गुरु? मी सांगू तुम्हाला. काही काही लोक म्हणतील ताई गुरु करायचेत पण आमच्या पात्रतेचे गुरु भेटेना. गुरूंची पात्रता पाहण्याची गरज नाही. ज्या माणसाबद्दल तुमच्या मनात अंतकरणात प्रेम निष्ठा श्रद्धा असेल त्या माणसाला तुम्ही गुरु करू शकता. कारण वर्षातनं कमीत कमी एकदा तरी त्या गुरूंचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे. सुंदर असं एक भजन आहे पा, तुम्ही ऐकलेलं असेल. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी भक्त नामाच्या कीर्तनी,
फार महत्वाचं आहे. सगळ्यात अगोदर लेकराचा गुरु त्याची आई असते, म्हणून आईनं संस्कार लावण्याचं काम करायचंय. आताच्या काळात पहा काही पोरं अगोदर घराला ताण देतात नंतर गावाला, आणि एकदा का आई वडील बेजार झाले त्यांनाच वाटतं नि कशाला जन्म घेतला असेल तर घेऊ, वाटतं की नाही. चांगल्या विचाराचं लेकरू नसेल, अख्ख्या गावात जर त्या लेकरा चोरट म्हणून ओळखत असतील तर काय उपयोग आहे त्या लेकराचा. आई वडिलाचं अंतकरण काय म्हणत असेल, त्यासाठी चांगले संस्कार देणं फार महत्वाचं आहे. आताचे पोरं बऱ्याच बाईला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र, बाळ, ध्रुव, भक्त प्रल्हाद असे लेकर जन्माला यावे, त्या अगोदर संस्कार महत्वाचे आहेत. मुली अशा कशा संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई अशा मुली असतील तर देवाला आनंद होईल. आताची पोरी लग्न होऊन सासरी गेले, एक होती सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा. ती जर भाकरी करायला बसली तर अख्ख्या उखळवाडीत कळतं कुणाची सून भाकरी करते. थपडांग थपडांग. मला सांगा महिला मंडळ, आजीबाई पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या? माहिती चुलीवर केलेल्या तुम्ही केलेल्या भाकरी फुगायच्या की नाही भाकरी? आता भाकरी करणाऱ्या फुगत्यात, फुगलेल्या भाकरी नाही करणाऱ्या फुगलेल्या बघायला भेटतात. मला सांगायचं काय तुम्हाला, संस्कार महत्वाचे आहेत. योग्य वेळेत वाटतं सगळ्यांना चांगली सून भेटावी, आमच्या पोटी चांगली मुलगी जन्माला यावी, त्यासाठी मुली जन्माला येतील पण त्या अगोदर संस्कार द्यावे लागतील. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई. आताच्या पोरी पहा तुम्ही, लग्न लवकर जुळत नाहीत. काय काय पोरींचे पोरी भेटत नाहीत तरी सुद्धा जुळत नाहीत का? एका वडिलाला 3 मुली, एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 थरा लग्न जमन. असे स्थळ पाहिले बापानं पण कोणताच मुलगा पास करेना. शेवटचं स्थळ पाहिलं एकाच घरात 3 जणी सख्या जावा, एकाच घरात 3 सख्या भावाला. पोरींचे वडील म्हणे, पोरींनो हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, आता वय झालं म्हणे माझं, म्हातारा झालं, तुम्हाला स्थळ पाहू. शेवटचा प्रयत्न हा, जर का प्रयत्न फेल गेला तुमचं लग्न होणं शक्य नाही, परत मी तुम्हाला ठेपा स्थळ पाहणार. एक काम करायचं, उद्या पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा. पोरी म्हटल्या पप्पा मी ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या, सुंदर असं स्नान, सुंदर साड्या घातल्या, पंचपक्वानाचं 12 वाजले. मुलाचे मामा मुलगा सोबत आलेले होते. ज्या वेळेला 12 वाजले जेवणाची वेळ झाली, मुलींच्या वडिलांना सांगितलं मामा जेवायला बसा. सगळेजण जेवायला बसले. मुलाचे मामा म्हणतात जेवणाची वेळ झाली, सकाळी 8 वाजल्यापासून या दारात आलोय पण एकही पोरगी बोल नका, मुख्यात नसतील पण काही करून जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचं. मग जेवणामध्ये सुंदर पंचपक्वानाचं भोजनाचं ताट होतं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, पापड होता, लोणचं होतं, बालुशाही होती, गुलाबजाम होते. तोंडाला पाणी ना काही होती. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट समोर आलं आणि त्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची, कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. कढी गळती ना, कढी असा पदार्थ आहे पहा आपल्या खेड्यात जास्त करतात. कढीमध्ये 5 बोट बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. उद्या कढी करा, फुरका मारा, मग माझी आठवण काढा. फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. मामानी अशी कढीची वाटी घेतली, 5 बोट बुडून असा फुरका मारला. मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी. आणि बाईला फक्त स्तुती केलेली पाहावी. जिनं कढी केली तिनं पातीलच उचलून पडत सुटली. बाई 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 ताय तंगू तुम्हाला तकालपतून धामाधूम झाले. त्या देव घातलं मी घातलं, देव का तुम्हाला पली पली वालू का कली, घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले, म्हणे अशी काय पोरगी. बरं तिने शांत बस, दुसरीने शांत बसाव की नाही. तेवढ्यात दुसरी आली, ती म्हणती कशाला बोलली. मामाच्या नरड्यात घास फसला. आणि तिसरी आली, तिनं ग बसाव की नाही. ती म्हणती काय केलं तुम्ही, काय केलं तुम्ही, सांगितलं होतं ना बोलू नका, बोलण्या जमण्यानं मोडणं जमण्यानं तुम्हाला कळणं का नाही, कळणं का. विठ्ठल जेच पाहुणे ताटावरचे उठून पळाले तर त्यांनी अजून उखळवाडीचं तोंड नाही पाहिलं. मला सांगायचंय काय तुम्हाला, कधी कधी मुली लग्न होईपर्यंत बापाला ताण राहतो, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन राहत. मी तुम्हाला सांगू, मुलगी असावी पण संत जनाबाई सारखी, संत मीराबाईंसारखी मुलगी असावी. मुलीनं जगाच्या मालकासाठी
अखंड नामचिंतन करावं. विष काप्याला राजाजीनं भेजा. विषाचं प्राशन केलं. संत मीराबाईंवरती परिणाम नाही, गोपाल कृष्णावरती झाला. का? संत मीराबाईंनी म्हणावं, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुन गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. कोई रोके नहीं, कोई टाके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगे, पेट संतों के संग मेरा रंगी मोहन, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन, मेरा हो गई मगन, ऐसी लगी लगन, मेरा हो गई मगन. हराना ने विष दिया, मान अमृत पिया, सानी दणी दपन पग पगनी सगनी सपगनी सा सा पगनी सा सा पगनी सा, निसरे रे सा सा निसरे रे सा सा निसरे रे सा सा निसरे रे सा, गा रे मामा गा 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 नी सानी हराना ने विष दिया, मान अमृत पिया, मेरा सागर में सरिता समाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. लागी लागी रे लगन, लागी लागी लगन. अखंड नामचिंतन करावं संत मीराबाईंनी. जीवनामध्ये संकट आलं, संकटाचं निवारण झालं, त्यांना म्हणावं लागेल, धन्य माता पिता हिताच्या ठिकाणी जागे होते, तर याचा हरिक वाट देवा. जगाच्या मालकाला अशा लेकराचा आनंद होतो. मी सांगू, ज्या बाईसाठी जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. पंढरपुरावरून रोज ज्यांच्या घरी जात्यावरती दळण दळू लागण्यासाठी यावं, त्या संताचं नाव, संताचं नाव, देवानं जात्यावर दळण दळू लागावं, त्या संताचं नाव. झोपल्या का काय तुम्ही? संत जनाबाई. असो, पुढच्या वर्षी विचारलं कोणी तर सांगा. संत जनाबाई, जगाचा मालकानं एग एग विठाबाई आणि माझी पंढरीची आई. बाईचं रूप धारण करावं. पहा, रोज पहाटेच्या वेळी उठावं, संत जनाबाईंनी जातं झटकून घ्यावं, जगाच्या मालकानं रोज दळण दळू लागण्यासाठी यावं. मला सांगा, जातं कळतं ना तुम्हाला? जात्यावरचे गाणे कळतात का? महिला मंडळ, जात्यावरचे गाणे आता नाही राहिले गाणे. पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, पहाटे 3ला 4ला. आता या नाही, आता हे उठत आहेत. स्वतःच्या हातानं पाणी ठेवणार, गरम करणार आणि सकाळी 8 वाजता यांना पाणी ठेवतात. पापेची माय, अगं उठती का? टाकून देत जाऊ उद्यापासून. मला सांगायचं काय तुम्हाला, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या. एका बाईचा नवरा 8 वाजलं तरी उठच ना. नवरा गोधड्यात, बाई कोणी केलं चालू सकाळी सकाळी. पाटेच्या ग पारामंदी जात वाजू वंगा वंगा, जात वाजू वंगा वंगन उठ गोधड्यात. हे आताचे गाणे आहेत. पहिल्या काळातलं गाणं माझी आजी म्हणायची, तुम्हाला म्हणून दाखवते, पटलं तर पहा. पंढरा ग पुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा
गाणे कळतात ना पण तुम्हाला? आणि संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, माय बापा काही नाही गुणे, पांडुरंगा काही नाही गुणे, विठ्ठला काही नाही, माय बापा काही नाही, पांडुरंगा काही नाही, विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ काढसी, दैवाचे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे. संत जनाबाईला जगाचा मालक जातेवरती दळण देऊ लागण्यासाठी यायचं पहा. मला सांगायचंय काय त्यांच्यासाठी, तयाचा हरीख जगाच्या मालकाला अशा लेकरांचा आनंद होतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सात्विक चांगल्या विचाराचे लेकर जन्माला आले तर नक्कीच जगाच्या मालकाला आनंद होईल. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा आणि अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. का गीता ही जगावं कसं शिकवते तर श्रीमद भागवत महापुराण हे मरावं कसं शिकवते. माणसानं जीवनामध्ये एकदा तरी कथा ऐकावी. मी तुम्हाला सांगू, जीवनामध्ये आपण पाहतो आयुष्यभर प्रपंच लेकरा बाळासाठी जीवन जगत राहतो, पण कधीतरी श्रीमद भागवत महापुराण ऐका, कधीतरी रामायण ऐका. आज आपण पाहतो ज्या वेळेला संतांचे चरित्र, भगवान परमात्माचे चरित्र कथा आपण श्रवण करू, अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती आपल्याला होते. अखंड भगवान परमात्माची नामचिंतनाची फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर गीतेचा आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. मग अखंड नामचिंतन कोणती क्रिया असू द्या, नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ, भगवान परमात्मा तुमच्या जवळ असेल पण काही ना काहीतरी नित्यनेम करता आलं पाहिजे. आणि मी सांगू, पारमार्थिक गोष्टी कायम पुण्यवंतालाच भेटतात. भाग्यवंता घरी भजन पूजन त्यांच्याच घरी घडत असतं. पुण्यवान ज्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असेल तेच कीर्तनात येऊन बसलेत. संत सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. पारमार्थिक गोष्टी पैशानं नाही पुण्याने घ्यायच्या असतात, ते विकत भेटत नाही आपल्याला. पुण्य जर शिल्लक असेल तरच भेटतील. काही काही माणसं पहा पट्टी देत नाहीत, कधी कोणत्या कामाला नाही, कोणाचं 10वा 13वा वर्ष श्राद्ध लग्न काही सोडणार नाही, सगळं खातं. बरं 10वा स्वतःही खातं आणि बायकोला खिशात घालून घरी घेऊन येतो. काही करामती असे गमतीचे आपण मंदिरातले चालू बल्ब घरी घेऊन जातात, घरीचा बल्ब बंद पडले थांबून लावतात. त्यांना माहिती चट कमिटीवाली बदलते. जर कीर्तनात येऊन बसलं तर मागच बसणार, चांगल्या चपली डोळा ठेवणार, सगळ्यात आधी उठणार आणि पहिला जोड 2 महिने तरी वापरण्यात आला. असे लोक असतात. तुम्हाला सांगते मी, शेवटच्या श्वासाला कसं देवाचं भजन त्यांच्या मुखाला येणार आहे. नामचिंतन घडलं पाहिजे, त्यासाठी चांगलं कर्म हे करावं लागतं. वाईट कर्म असेल, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. माणसानं जगावं पण कसं, प्रत्येक जण जाण्यासाठी आलाय पण गेल्याच्या नंतर प्रत्येकानंच आपलं नाव घेतलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, काही ना काहीतरी आपलं नाव पाठीमागे शिल्लक राहिलं पाहिजे, असं जगणं पाहिजे. अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गीतेचा आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. त्यासाठी रामाचं भजन करू शकतो आपण, पण जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे, एकदा का आपल्यातला आत्माराम हा निघून गेला शेवटी सुद्धा राम नाम हेच म्हणावं लागतंय. म्हणून तर संत तुलसीदासजी सांगतात पहा, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन रूपी फलप्राप्ती करून घ्यायची असेल
गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबार एक इच्छा व्यक्त करतात की जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतो, जे जीवनामध्ये गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अशांची तुका म्हणे माझा गाडू त्याची सेवा, 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 तरी माझा दैवा सारा नाही, तरी माझा दैवा सारा नाही, पार नाही, तुम्ही कल्लपुत्र होती रे बाई, तुम्ही कल्लपुत्र होती रे बाई, तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही, पार नाही, कोणी कन्या पूजा होती रे कोणी कन्या पूजा होती रे तयाचा हरीचा वाटे देवा, देवा
दयाचा हरी वाट देवा वाट देवा वाट देवा दयाचा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचंय. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए.